तेज प्रभु ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಡಾಕ್ಟರ್ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ರೇವದಂಡ ತಾಲೂಕಾ ಅಲಿಬಾಗ್ ಜಿಲ್ಲಾ ರಾಯಗಢ ಇವರ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಾಯಗಢ ಭೂಷಣ್ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಕನಗಲ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ KIDB ಗುಡ್ಡದ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಂದು ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಆಗಸ್ಟ್ 2024 ರಂದು ಸಸಿ ನೆಡುವುದು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸೇವಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. 360 ಸಸಿಗಳನ್ನು ಇಂದು ನೆಡೆಯಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕನಗಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ತಸ್ವಿನ್ ಬಾನು ಬಾಬಾಲಾಲ್ ಮುಲ್ಲಾ ಇವರು ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಉಪಸ್ಥಿತಿ ಅಶೋಕ್ ಗುರುನಾಥ್ ಹಿರೇಕುಡಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಹಾಲಿ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಜ್ಯೋತಿಬಾ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಸಮಾಜ ಸೇವಕ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯ ವೆಂಕಟೇಶ್ ಪೂಜಾರಿ, ಉದ್ಯಮಿ ಉತ್ತಮ್ ವಾಳ್ಕೆ ಪಾಟೀಲ್, ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಪರಿಸರ ತಜ್ಞ ನಿತಿನ್ ದೇವಕೋಡೆ ಸರ್, ಪರಿಸರ ಫೌಂಡೇಶನದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಸಮಾಜ ಸೇವಕ ಶ್ಯಾಮ್ ಯಾದವ್, ಸಮಾಜ ಸೇವಕ ಸಮೀರ್ ಪಾಟೀಲ್ ಆಗಮಿಸಿದ್ದರು. ಕನಗಲ, ಸಂಕೇಶ್ವರ್, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಚಿಕ್ಕೋಡಿ, ಗಡಿಂಗ್ಲಜ್ ಮತ್ತಿತರ ಕಡೆಯಿಂದ ಸ್ತ್ರೀ ಸದಸ್ಯರು ಈ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ರಾಹುಲ್ ರಾಜಾರಾಮ್ ಪರೀಟ್ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ निरूपिಸಿದರು. तेज प्रभु न्यूज कनगला. आम्ही आज बघितलं ज्यावेळी कनगल्यामध्ये वृक्षरोपण संवर्धनचा भाग घेतला, जसं तुम्ही सांगितलं की आता आम्ही 360 झाडं लावूयात. नुसतं रोपण नाही तर पुढचे 2-3 वर्ष आमचे स्त्री सदस्य येऊन प्रत्येकाला आता नंबरिंग आहे. 360 मध्ये 360 झाडाला नंबर आहे. आणि आता ह्यात कसे 2 प्रकारचे भाग आहेत. 8 जण असे आहेत की आज बघितलं तर 360 झाडं जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत जबाबदारी त्यांची. दर आठवड्याला येऊन बघणार, त्याला पाणी खत जे काय असेल. आणि त्यातल्या त्यात आज ही जी झाडं आहेत म्हणजे इथं बघितलं तर फक्त एक समाजाप्रती देणं. इथं आलेला प्रत्येक जण, तुम्ही म्हटलं ना तुम्ही पण एक समाज आता इथं असं नाही की फक्त समर्थ बैठकीतच बसायला पाहिजे. जी जी व्यक्ती समाजाप्रती कार्य करते ते सगळे यात भाग घेऊ शकतात. आता ही झाडं स्वखर्चानं सगळे आम्ही आज आणून आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ही झाडं आणली. आज त्याचं संगोपन करून ज्या ज्यावेळी आम्हाला काय लागेल, जसं तुम्ही सांगितलात, अशा जी जी व्यक्ती जी समाजाप्रती कार्य करण्यास इच्छुक आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठीच आज आपण एकत्र कार्य करतो. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आज सर्व मान्यवरांना त्यामध्ये आज आपल्या या कार्यक्रमासाठी आज सौ तस्मिन मुल्ला काही हजर आहेत. त्यांचं सर्वप्रथम डॉक्टर श्री नानासाहेब त्याचप्रमाणे आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य श्री अशोकांना हिरेकुडी यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी उपस्थित आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री वेंकटेश पुजारी काका यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान. आपल्या या कार्यक्रमासाठी स्पेशल कोल्हापूरहून आपल्या सगळ्यांना जे आज खरोखर निसर्गाशी जोडलेले आहेत ते माननीय श्री नितीन डोईपुडे सर आज कोल्हापूरहून खास आहेत. त्यांचं सुद्धा आज स्वागत. त्याचप्रमाणे आज श्री उत्तम वाळके दादा आज आपल्याला माहिती देण्यासाठी त्यात हजर आहेत. त्यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी. आज मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आज गेली 80 वर्ष झालं सामाजिक कार्यामध्ये सहकार्य आहेत. आज टोटल 46 क्षेत्रात काम करतोय. त्यामध्ये ब्लड डोनेशन, रक्तदान शिबिर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्यामध्ये आता जो काम करतोय आपण वृक्ष लागवड आणि संवर्धन. आता करंटली आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग मध्ये पण काम करतो.
एका साधा शब्द सांगायला गेलं, वेअर देअर इज अ नीड फॉर द सोसायटी वी आर वर्किंग इन दॅट फील्ड. म्हणजे ज्या क्षेत्रात समाजाला गरज लागते त्या क्षेत्रात आज काम करतो. हां हां इकडे बघा. हां ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಈ ಗಿಡ ನೆಡುವುದಂದರೆ ಹೇಗಂದ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡತ್ತಾರ. ಆಗ ಈಗ ಟ್ರಸ್ಟ್ ಇದೇನು ಬಂದೈತಿ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡತ್ತಾರ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಹೆಂಗೆ ಗಿಡ ಈಗ ಒಂದು ರೋಡ್ ಆಗತ್ತೈತ್ರಿ, ರೋಡ್ದಿಂದ ಒಂದು ಗಿಡ ನಾಶ ಆಗತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ, ಒಂದು ಗಿಡ ಹಚ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತ್ರಿ ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ. ಅದೇ ಟ್ರಸ್ಟ್ದಾರ ಎಲ್ಲ ಗಿಡ ಹಚ್ಚತ್ತಾರ, ಅವು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಹಚ್ಚಿದಂತೇಳಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕುಂಡ್ರಬ್ಯಾಡ್ದ್ರಿ. ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅದರ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನನ್ನೊಂದು ಎರಡು ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. कार्यक्रम वृक्षारोपण कार्यक्रम नमಗೂ ಖುಷಿ ಅನಿಸೈತಿ. ಇದೇ ಥರ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ವತಿಯಿಂದ ನೀವು ಕೆಲಸ ತೊಗೊಂಡಿರಿ, ಇದು ಭಾಳ ಉತ್ತಮ ಐತಿ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸುಧಾ ಉತ್ತಮ ಐತಿ. ಇನ್ನೊಂದು ಅನ್ವಯಿಕೆನ ಊರಾಗ 3-4 ಟೈಮ್ರೆ ಬೈಠಕ್ಗಳು ನಡೆದವು. ಅದ್ರ ಬೈಠಕ್ದಾಗ ನೀವು ಏನು ಕಲ್ತು ಬರ್ತೀರಿ ಅಥವಾ ಏನು ಹೇಳ್ತಾರೋ ಅದ್ರಾಗ ಒಂದು ಶಬ್ದ್ರೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜನರದಾಗ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿರಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನನ್ನೊಂದು ಇಚ್ಛೆ ಐತಿ. त्या संदर्भात मी थोडं 2 मिनिटं तुम्हाला माहिती सांगणार आहे. एकदा जर तुम्ही फर्टिलायझर डोस दिला तर 3 महिने ते चाललं पाहिजे. त्या हिशोबाने केमिकल बनवून मी काल मात्र त्यांना दिलेलं आहे. तर स्टार्टिंग बेस म्हणजे त्याच्यामध्ये थोडे कंटेंट्स आहेत, 10-12 कंटेंट्स आहेत. जसं सुडोमोनास, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस हे काय करतं, मुळांना स्ट्रॉंग बनवतं आणि मुळं स्ट्रॉंग झाली की तुमचं झाड वर ग्रोथ होतं. आणि त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत, जसं आहे झिंक आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, सगळे मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आहे. ते वर ग्रोथला ते फायदेशीर ठरतं. सर्व माझ्या गुरुबंधना, त्यांच्या सर्वांच्या मानाप्रमाणे माझा नमस्कार. आजच्या या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जे वृक्ष संवर्धन होते हे अतिशय भाग्याचं दिवस आहे असं माझ्या गावासाठी मी म्हणतोय. काल रात्रीचा जर वेळ बघितली तर अतिशय विजा चमकणे, गडगडाट होणे, पाऊस पडणे आणि आज सकाळी पण वातावरण तेच होतं. परंतु आजचा कार्यक्रम सुरुवात झाला आणि सूर्यनारायणाला दर्शन दिलं, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. की इस्रो आणि भारत सरकारचा रिपोर्ट आहे की 30% सुपीक जमीन ही आपली आता वाळवंटीकरणाच्या काठावर आहे, त्यातली महाराष्ट्रातली 44% आहे. त्याकडे का मी तुम्हाला सांगतोय तर आपण सगळ्यांनी जागं होणं गरजेचं आहे. जो काही विकास 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 म्हणून आपण ज्याचा ढिंडोरा पिटतोय तो ऍक्च्युअली विनाश आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावरचं उत्तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्याचाच प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या संस्थेला ज्यावेळेला ग्लोबल लीडर हे मान हात ज्यावेळेला मिळालेला आहे त्यावेळेला एक आशा निर्माण होते की आपल्या संस्कृतीतली चांगली मूल्य आज जगभरामध्ये पसरली जावीत. त्यासाठी फार मोठं हे योगदान आहे आपल्या सर्वांचं. कारण हा पुरस्कार ग्लोबल लीडर जो मिळाला हा तुमच्या सर्वांच्या कार्यामुळे मिळाला, हे लक्षात घ्या. त्याच्यात तुम्ही जे काही दररोज थोडंसं काम करताय त्याचं योगदान फार मोठं आहे. मी आकडे सांगत गेलो तर खूप आकडे आहेत, शॉकिंग आहेत, धक्का देणारे आहेत, झोप उडवणारे आहेत. एक प्रजाती नष्ट होणं म्हणजे काय असतं, समजा एक मनुष्य जात आहे, एक प्रजाती आहे, आज त्याचे 800 कोटी जीव आहेत पृथ्वीवर. नष्ट होणं म्हणजे या 800 कोटीतले काही कोटी राहिले, मग काही लाख राहिले, मग काही हजार राहिले आणि मग काही शेकडा राहिले आणि एक पण राहिला नाही. म्हणजे मनुष्यजात संपली, जसे डायनोसॉर संपले आपल्याला माहिती आहे. अशी एक प्रजाती संपली. 2009-2010 साली पब्लिश झालेल्या अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकामध्ये थैमान चंगळवादाच्या नावाच्या उल्लेख आहे की 5000 प्रजाती दरवर्षी नष्ट होत आहेत. दर आठवड्याला आम्ही येऊन पाण्याची व्यवस्था वगैरे करतो. उन्हाळ्यात एखाद्या वेळी पाणी कमी पडलं तर टँकरची वगैरे आपण व्यवस्था करून आपल्याला तो कार्यभाग घ्यायचा आहे. आणि आम्हाला ग्रामपंचायतीचं खूप सहकार्य मिळालं
आणि असं सहकार्य इथून पुढे मिळत राहावं अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद.